आजच्या ठळक बातम्या. शिमगोत्सवानिमित्त पालखी नृत्याचा रंगतदार सोहळा. खोपोली सासगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर. साखरपा गावात श्री जुगाई देवी पालखीचा खुणा काढण्याचा कार्यक्रम संपन्न. सलमान अली यांच्या बहारदार गाण्याने वेंगुर्लेकर मंत्रमुग्ध. गुहागर तालुक्यातील मुंडर गावातील ओळवणवाडी येथे शिमगोत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक पालखी नृत्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून पारंपरिक संस्कृतीचा देखणा आविष्कार या ठिकाणी पाहायला मिळाला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून गुहागर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती प्रणव पोळेकर उपस्थित होते. तसेच पंचायत समिती सदस्य गौरव वेल्लाळ आणि मंगेश जोशी यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून कलाकारांचे व आयोजकांचे कौतुक केले. खोपोली महसूल मंडळ अधिकारी भरत सावंत यांनी ग्रुप ग्रामपंचायत सासगाव येथे आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानात खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्यासमवेत सर्व प्रशासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. या अभियानात वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 7/12 वाटप, फेरफार नोंद, फेरफार 7/12 वाटप, चूक दुरुस्ती, वारस नोंद, तुकडेबंदी नियमित 7/12 वाटप, आभा कार्ड, जन्ममृत्यू दाखला 7/12 आणि 8 यांचे वाटप उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. साखरपा गावात गुरववाडी सहाण येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखीच्या खुणा काढण्याचा पारंपरिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाला. ग्रामस्थांच्या सहभागामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात पालखी पूजनाने झाली. त्यानंतर वाजत गाजत आणि ढोल ताशांच्या निनादात पालखी नाचवण्यात आली. यावेळी मानकरी, गावकरी यांनी पारंपरिक वेशभूषेत तर तरुणांनीही मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतला होता. स्वरैया फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने इंडियन आयडॉल विजेता सलमान अली यांचा लाईव्ह शो वेंगुर्ले कॅम्प येथे मैदानावर आयोजित केला होता. या लाईव्ह शोला इंडियन आयडॉल विजेता सलमान अली यांच्या समवेत नृत्यांगना सोनाली राऊत, ईशा शाह, अभिनेत्री महिमा मकवान व डीजी शाह यांनी एकापेक्षा एक गाणी व नृत्य आविष्कार सादर करत प्रेक्षकांना 3 तास खुर्चीत खिळवून ठेवले. आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.